गाव बोलवतो. अरे इतका जबरदस्त आणि उत्कृष्ट मूव्ही ना मित्रांनो, की म्हणजे माझ्याकडे वर्ड्सच नाही. आणि मी तर एवढं सांगेल, मे बी यांना बजेट इश्यू आहे. यांनी हिंदीमध्ये पण रिलीज करायला हवा होता हा चित्रपट. अरे काय जबरदस्त टॉपिक आहे, काय काम आहे सर्वांचं. जेव्हा ट्रेलर आलेला, ट्रेलर रिव्ह्यू नाही करू शकलेलो मी, तेव्हा ट्रेलर मी बघितलेला, तेव्हाच एक प्रॉमिसिंग वाटलेला. पण कधी कधी असं असतं ना की यार, बरेचसे चित्रपट असे धोके दिलेले आहेत रे, की म्हणजे ट्रेलर खूप जबरदस्त वाटला, फिल्ममध्ये असं काही नव्हतं. असं नाही आहे बॉस, फॅन्टॅस्टिक. आणि काय जबरदस्त काम केलं आहे यार, ज्या पद्धतीने. आणि ज्यांना हे पहा, जे लोक गावाशी कनेक्ट करू शकता ना, सिरियसली त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे. पॉपकॉर्न ऑडियन्ससाठी कदाचित नाही म्हणणार मी हा चित्रपट आहे. आणि मला ना एक असं ॲट्रॅक्शन आहे, मजा येते जेव्हा काही गावाचं तुम्ही इवन शेती वगैरे ज्या पद्धतीने दाखवलं जातं. आणि शहरात प्रदूषण आणि बऱ्याचशा गोष्टी आहे यार. म्हणजे तुम्ही हा चित्रपट बघाल ना, तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की यार हा चित्रपट किती जबरदस्त आहे. डायरेक्शन मस्त आहे स्पेशली. हां, थोडंसं सॅड थिंग ही आहे की यासाठी मी बघितलं, खूप कमी स्क्रीन्सवर हा चित्रपट रिलीज झाला आहे. आणि मराठी चित्रपटांना इवन इन महाराष्ट्र हे तर पिढ्यानपिढ्यात चालत आलं आहे असं म्हणेल मी, की कमी स्क्रीन्स मिळतात. हां, मे बी बिकॉज ऑफ बॉलिवूड म्हणू शकता तुम्ही. पण कधी कधी ना चांगले चित्रपट त्यामध्ये मिस होऊन जातात. आता तुम्ही सैराटसारखा चित्रपट जेव्हा रिलीज केला, रिलीज आत्ता, त्या रिलीजची गरजही नव्हती. कदाचित या चित्रपटाला जास्त स्क्रीन्स असत्या. आत्ता मी जिथं, म्हणजे मी ज्या थिएटरमध्ये फॉलो केलं आहे, त्या थिएटरमध्ये त्याला जास्त स्क्रीन्स आहे. आता काय म्हणणार, स्क्रीन्सने शोज म्हणतो आहे मी, काय म्हणू शकतो. एनिवे, बाकी ऑडियन्सवर हे सगळं, जनता जनार्दन आहे असं म्हणलं जातं. प्लीज सपोर्ट दिस फिल्म यार. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की यू विल लव इट फॉर शुअर, गॅरंटी माझी यार. प्लीज बघा. सुंदर, आउटस्टँडिंग, फॅन्टॅस्टिक, मजा आली फुल. एवढंच सांगेल, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्ही जर हा चित्रपट बघितला तर कसा वाटला.